खरं तर अशा घटकांचा म्हणजे दिव्यांग म्हणजे वेदना, ज्याला पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याचा एक कोठा जर चांगले माणसं घेत असतील आणि कलेक्टर त्याच्यावर कारवाई करत नसेल तर ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. आम्ही कलेक्टरांना बोगस दिव्यांगांना काढून खरे दिव्यांग तिथं नोकरीत समाविष्ट करावे. त्याला 8 दिवस देऊ आणि 8 दिवसानंतर आमचा जिल्हा प्रमुख कलेक्टरच्या एकतर खुर्चीला काळं फासू नाही तर त्याच्या कार्यालयाला काळं फासू आणि निर्णय घेतला पाहिजे. हा भंडारापुरता मर्यादित हा पुऱ्या महाराष्ट्रात आहे. मागं मिटिंगमध्ये 7 एप्रिलच्या मिटिंगमध्ये मुख्यमंत्र्यांना निर्देश दिले का 350 दिव्यांग आहे, आम्ही लिस्ट दिली आणि मुख्य सचिवाला सांगितलं का याच्यावर कारवाई करण्याचे आदेश द्या, प्रत्येक कलेक्टरला तपासायला लावा. काही झालं नाही. मुख्यमंत्र्याचं मुख्य सचिव ऐकत नाही आणि मुख्य सचिवाचं कलेक्टर ऐकत नाही. दबदबा संपलेला आहे, राहिलं काय शिल्लक. तुम्ही या संदर्भात आवाज उठवला आता अधिक पुन्हा मिटिंग आहे एक, त्याच्यात पाहू मिटिंग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.